नागपूर महानगरपालिकेमध्ये महाविकास आघाडी शेवटच्या क्षणी तुटली. काँग्रेसकडून फोन आला आणि सांगण्यात आलं, की आम्ही असमर्थ आहोत. नेमकं काय घडलं? आपल्यासोबत आहेत राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख साहेब. त्यांना विचारूया. साहेब, नेमकं काय घडलं? 15 उमेदवार देण्याचं ठरलं होतं. ते मग शेवटी अचानक काय घडलं? असं आहे की सर्व पक्षाला स्वतंत्र निर्णय घ्यायचा अधिकार आहे. त्याच्यामुळे जर कोणत्या एखाद्या पक्षाला वाटलं की आपण अलग निवडणूक लढवायची, स्वतंत्र निवडणूक लढवायची, ते लढू शकतो. पण नागपूरमध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादी आणि काँग्रेस आणि उभाटा अशा दोन्ही पक्षाची काँग्रेसच्या वाटाघाटी चालू होत्या. आमच्या पक्षाच्या बाबतीत तर आमच्या पक्षाचे जे प्रमुख लोक होते, जे जिल्हाध्यक्ष आणि काही प्रमुख मंडळी, त्यांनी 4-5 मीटिंग काँग्रेसच्या लोकांशी केल्या आणि तिथं त्यानंतर 4-5 मीटिंगनंतर त्यांनी ठरवलं की आपल्याला राष्ट्रवादीला 15 जागा द्यायचं ठरलं. 15 जागा द्यायचं ठरलं. त्याचं रीतसरपणे त्या 15 जागेच्या याच्यावर आमच्या अध्यक्षांनी आणि काँग्रेसच्या अध्यक्षांनी सही केली. हे त्याचं ॲग्रीमेंट आहे की 15 जागेच्या बाबतीत, हो, आणि याच्यावरती दोन्ही सह्या आहेत. आणि दोन्ही अध्यक्षांच्या सह्या आहेत. विकास ठाकरे आणि फुलेश्वर. आणि असं इतकं सरळ ठरलं असताना, 15 जागा दिल्या असताना, एकाएक रात्री 2-2:30 वाजता कळवायचं की आम्ही तुमच्यावर युती करू शकत नाही. त्याच्यामुळे मला असं वाटतं की आम्हाला त्यानिमित्तानं गाफील ठेवण्याचं काम, म्हणजे गाफील ठेवण्याचं काम काँग्रेसने केलेलं आहे. कसं आहे, मी पहिलेच सांगितलं की कोणत्याही पक्षाला स्वतंत्र निवडणूक लढवण्याचा अधिकार आहे. काँग्रेसला जर वाटत होतं की आम्हाला स्वतःच्या ताकदीवर संपूर्ण निवडणुका लढवायच्या आहेत, महानगरपालिका नागपूरच्या, त्यांनी लढवायला पाहिजे. पण ते आधी सांगता आलं असतं. त्यांनी ऐन वेळेवरती टाईमपास केला. याच्यामागे कारण काय? गेल्या निवडणुकीमध्ये जे घडलं होतं ते कारण असू शकतं? नाही, कसं आहे की आता मागच्या ज्या महानगरपालिकेच्या निवडणुकी झाल्या, म्हणजे 7-8 वर्षापूर्वी, त्यावेळेस 17मध्ये. 2017मध्ये, त्यावेळेस काँग्रेस आणि राष्ट्रवादीनी अलग अलग लढवल्या, काही हरकत नाही. आमची युती न झाल्यामुळे 21 जागा काँग्रेसचे नगरसेवक पडलेत आमच्याबरोबर युती न झाल्यामुळे. आम्ही 2 नंबरवर होतो तिथे. आणि म्हणून त्यांना आम्ही सांगितलं की आपण जर एकत्र बसलो तर आपले जास्ती नगरसेवक काँग्रेसचे येऊ शकतात, जास्तीत जास्त नगरसेवक आमच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे येऊ शकतात, आणि मग आपण एकत्र राहिलं पाहिजे. हो, बोला ना. म्हणजे पण अशा पद्धतीनं गाफील ठेवून आपल्या बैठकीमध्ये आपला वेळ घालवायचा आणि गाफील ठेवून एकाएक निर्णय द्यायचा. सुरुवातीपासून त्यांनी आम्हाला सांगितलं असतं की आम्हाला स्वतंत्र लढायचं आहे, आमच्या काँग्रेसच्या ताकदीवर आम्हाला लढवायचं आहे, काही हरकत नव्हती ना, ते लढू शकतात. हो, कारण काय असेल? असा एक प्रश्न. दुसरा प्रश्न असा, की जिल्हा परिषद आणि विधानसभेच्या निवडणुकीमध्ये सुद्धा अशाच पद्धतीचा अनुभव राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवार या गटाला आलेला आहे. बरोबर आहे ना. आणि म्हणून आमचं काँग्रेसला एकच म्हणणं आहे की असं आहे की तुम्ही स्पष्ट सांगायला पाहिजे की आपलं जमू नाही शकत, तुम्ही अलग लढवा, आम्ही अलग लढवतो, हरकत नाही. पण अशा पद्धतीनं गाफील ठेवून वेळेवर अशा पद्धतीनं धोका देणं हे काही योग्य नाही. याचं कारण जे काही असेल, पण आता तुम्हाला काय वाटतं याचा परिणाम काय होईल निवडणूक? आम्ही वरिष्ठ स्तरावर याची, आमची वरिष्ठ मंडळी आहे मुंबईला, आम्ही त्यांच्यावर चर्चा करू की आम्ही जेव्हा प्रामाणिकपणे लोकसभेमध्ये, विधानसभेमध्ये त्यांच्या उमेदवाराचं काम करतो. आज रामटेक लोकसभेचे खासदार जे निवडून आले, त्याच्यामध्ये मोठा सहभाग आमचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा आहे. आणि विधानसभेमध्ये सुद्धा आम्ही आमदारकीच्या निवडणुकीला काँग्रेसच्या उमेदवाराचं काम करतो. पण अशा पद्धतीनं वारंवार जे काँग्रेसकडनं घडतं हे काही योग्य नाही. म्हणून त्यांचे जे वरिष्ठ नेते आहेत त्यांनी त्याची सुद्धा नोंद घेतली पाहिजे. आपण हे तक्रार करणार, हा पहिला प्रश्न. आणि दुसरा प्रश्न, तुम्ही आता 70पेक्षा जास्त जागा लढवत आहे, त्यामुळे काँग्रेसच्या निवडणुकीवर, निकालावर परिणाम होईल? नाही, साहजिक आहे. मताचं विभाजन त्यामध्ये होऊ शकतं, आणि मग मताचं विभाजन झालं तर त्यांचंही नुकसान, आमचंही नुकसान. आणि म्हणून त्यांचाही आग्रह होता, आमचाही आग्रह होता की आपण एकत्र बसलं पाहिजे. पण एकदा जे ठरलं ते एकदा जे ठरलं तो शब्द प्रत्येक पक्षाने पाळला पाहिजे. तो काँग्रेसनी पाळला नाही, हे याचं आम्हाला दुःख आहे. कारण काय असेल? आता कारण त्यांनी सांगायला पाहिजे. आता त्यांना जाऊन विचारा आपण काय कारण आहे ते. एकीकडे महाविकास आघाडी झाली नाही, दुसरीकडे महायुती झाली आहे, पण भाजपने सुद्धा शिवसेनेला फक्त 8 जागा दिल्या आणि त्यातही 5 किंवा 6 जागेवरती भाजपचेच उमेदवार कमळवर लढण्याऐवजी धनुष्यबाणवर लढणार आहेत. ठीक आहे, तो त्यांचा महायुतीचा अंतर्गत प्रश्न आहे.
हो, महानगरपालिकेच्या निमित्ताने जसं छत्रपती संभाजीनगरमध्ये ही दृश्य दिसत आहेत. भाजपचे कार्यकर्ते संतप्त आहेत. त्यांनी अतुल सावे आणि भागवत कराड यांच्या गाड्यासुद्धा अडवलेल्या आहेत. कार्यकर्ते जे हे आक्रमक झालेले आहेत. काय म्हणतात? कसं आहे की भारतीय जनता पार्टी नी ज्या पद्धतीनं त्यांचं संभाजीनगरचं तर तुम्ही टी व्हीवर पाहताय काय घडतंय तर. तिथले जे प्रमुख आहे अतुल सावे त्यांच्या घरामध्ये घुसण्याचं काम किंवा ते तिथले जिल्हाध्यक्षाच्या पाठलाग करून आम्हाला एबी फॉर्म द्या आणि ज्या पद्धतीचा राडा तिथे झाला भारतीय जनता पार्टीमध्ये हे संपूर्ण महाराष्ट्र पाहत आहे. काय वाटतं आपल्याला महानगरपालिकेचे निकाल कसे असतील? महानगरपालिकेचे निकाल आता अजून चित्र पुढे यायचं आहे. आता 2 तारखेला विड्रॉलची तारीख आहे आणि 2 तारखेनंतर चित्र स्पष्ट होईल. खूप खूप धन्यवाद. तर अनिल देशमुख सांगतायत की नागपूरमध्ये महाविकास आघाडी तुटली, यामागे कुठेतरी काँग्रेस दोषी आहे. त्यांनी आधी सांगायला पाहिजे होतं आणि या संपूर्ण प्रकरणाची तक्रार आता काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांपर्यंत केली जाणार आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट विनय शुक्लासोबत संजय तिवारी, NDTV मराठी, नागपूर.